ऐतराज चित्रपट तुम्हाला आठवतोय का? हो, तोच जिथं करीना कपूर वकिलीचा काळा कोट घालून कोर्टात उभी राहते आपल्या नवऱ्यावरचे आरोप खोडून काढण्यासाठी. अगदी तसंच काही सदृश्य सध्या पुण्यात बघायला मिळतंय. पुण्यात गाजत असलेलं रेव पार्टी प्रकरण चर्चेचं केंद्र बनलंय. खराडे येथील स्टेबर्ड अजूर हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज सदृश्य पदार्थ दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आणि त्याच पार्टीत अटक झाली माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर. मात्र आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी स्वतः काळा कोट घालून वकिलीच्या भूमिकेत एंट्री मारली आहे. आपल्या पतीची बाजू लढण्यासाठी खडसेंची मुलगी, प्रांजल यांची पत्नी आणि आता न्यायालयात थेट वकिलीचा कोट परिधान करून उभी असलेली वकील, अशा तिन्ही भूमिका रोहिणी खडसे पार पाडताना दिसत आहेत. दरम्यान याच रेव पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. याआधी 28 जुलै रोजी रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पतीवर नेमके कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती घेतली होती. दरम्यान एकनाथ खडसे यांनी देखील या अटकेवर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. पण आता प्रश्न उपस्थित होतोय की डॉक्टर प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना कोर्टाकडून दिलासा मिळणार का?